संपत्ती म्हणजे काय? जेव्हा तुम्ही पोलीस, वकील आणि हॉस्पिटल यांच्या झंझटीतून अगदी दूर असता, फक्त आपलं काम करायचं, घरी यायचं, छानसं जेवण करायचं, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आणि शांत झोपायचं. ज्याला शांत झोप लागती ना, त्याच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज व्हिडिओ मी संध्याकाळी 5 वाजता स्टार्ट केला आहे आणि आज संध्याकाळचा चहा आकाशने केला आहे बरं का. तर त्याला म्हणजे साखरेचा चहा पण खूप छान येतो आणि आता तर गुळाचा चहा पण तो मस्त करायला लागलाय. अरे मग ते कप आणले रे, कप घ्यायचे ते काढ ना. काढलेच नाही, काढते आज काढते, धुवा लागते त्यांना. आता काढते. आकाशनी चहा केला बरं का गुळाचा. आकाशला खूप छान चहा करता येतो गुळाचा. अरे वा, मग थँक्यू. राजमामा नाही आला अजून, त्याला फोन करावं. अरे मस्त झाला रे चहा. हा ना. आते चहा लय भारी झाला. तर फौजी साहेब म्हणले वातावरण छान झालंय, आपण थोडंसं फिरून येऊ बाहेर, 1-2 चक्रा मारून येऊ. तर निघलो तर आम्ही. चला फौजी साहेब चला. हो, गाडीचा कपडा पडला खाली. माझ्या गाडीत ठेव, माझा कपडा ठेवा तुमचा कपडा तुमचाच आहे. आमच्या गाड्यांना, आमच्या किचनला आहेत कपडे. मायक्रोफायबरचे कपडे आणलेले आहेत ना गाड्यांना, किचनला. फौजी साहेब म्हणतात माझा कपडा घेऊन जाता. मग तुम्ही ते गाडीमध्ये ओला झालेला पावसाने कपडा वरी जर टाकला ना, ते मुलं लगेच घेतात. मग तुम्ही कशाला ते ठेवता? मी आपलं सुकायला ठेवतो. मग पोरांना माहित नसतं ना तो किचन याचा गाडीचा आहे का पुसायचा आहे. फरची पुसायला सुद्धा मी मायक्रोफायबरचाच कपडा आणलाय ना, खूप छान फरची पुसल्या जाते त्याने. चला, काय राहिलं आता? झाडांची निळणी चालली बघा. सर्दी जाणवती थोडी. गोळ्या घेऊ. बरं, काढा करते. तुळशीचा त्याचा काढा करते मस्त. दालचिनी, अद्रक ते टाकून, तरी पण म्हणजे सर्दी बरी होती. देसी इलाज. आज सूर्यदेव खूप छान दिसतात बरं का, तुम्हाला दाखवते मी खूप दिवसातून. हे पा फौजी साहेब, लहान मुलं जरी दिसले ना, लहान मुलांसारखं होतात ते आणि असं मस्ती गावतात. हा ना, ते जास्त मोठी होऊन जाईन. अहो चला चला करा ना, मग आपण हळद दळायला टाकायला जाऊ तेवढी. हा ना. हा हॅलो. आणि हळद दळायला टाकायची होती ना, अख्खाले हळकुंड हळद दळायला जमत नाही त्या मशनीमध्ये ना, त्यामुळं असे हळकुंड छोटेले तुकडे करून द्यावा लागतात. जसं आपण घाणा घालायला छोटेले तुकडे करतो ना, अगदी त्याचप्रमाणे छोटेले तुकडे करायचे आणि मग ते गिरणीमध्ये दळायला घेऊन जायचे. तर हळद दळायची गिरण वेगळीच असते. आणि ती हळद दळायची गिरण आहे ना, फौजी साहेबांच्या पोलीस मित्रांच्या इथंच आहे ना, तर त्यांच्याच इथं घेऊन जायचे हळद दळायला. आता हळकुंड फोडलेत ना, आता हे इतका छान वास येतो ना हळकुंडाचा, असं वाटतंय ती कच्चंच हळकुंड खावं, इतकं भारी वास येतोय. तर आता मी सागरला हळकुंड फोडू लागते हे, कारण इतके निबार हळकुंड असतात ना, ते फोडायला खूप त्रास देतात. तर मी खलबत्ता घेतलाय, पण खलबत्त्यामध्ये एवढे काही हळकुंड लवकर फोडून होणार नाही. मी आता तुंबा आणि पाटाच घेते. नमस्कार. आता सांगायची गरज पडत नाही, मनाने होऊन आता नमस्कार करतो बरं का. तर मी आणि फौजी साहेब निघलोत हे दळायला. काय वाजतंय हो? काहीतरी वाजलं. तर हळद दळायला टाकायला चालवत आम्ही. फौजी साहेब यांचेच पोलीस मित्र आहेत, तर त्यांच्या घरी गिरण आहे मसाले दळायची, नाही का. लवकर या माग, काय प्रश्न करू. चला मग काय तिकडेच राहायचं काय तेव्हा? लवकर या, अंतराच्या अंधुबर. नाही तिकडेच राहतो आम्ही आता. नको ते पा लस का लय लांब जायचंय.
निस हळकुंड दळायला चालले तर अंधाराच्या आधी लवकर ये म्हणतोय. आता रोड तर तिकडे राहिला, इकडे कुठं चालली तुम्ही? साळवे सरांकडं. अरे वा, आठवण आली होय. तर फौजी साहेब आणि साळे भाऊ बरोबर होते ना ड्युटीला. आता फौजी साहेबांची बदली झाली आणि साळे भाऊंची पण बदली झाली दुसरीकडं. तर गाठ भेट न्यायला दिवस झालं नाही का. मग आता गाठ भेट घ्यायला चाललोत. ते पाहितच त्यांचं घर आहे, नवीन घर घेतलंय साळवे भाऊनी पण. सावळे नाही, साळवे भाऊ. गाडी आहे सावळे. त्यांचं घर अहो येते कोणी म्हणते. त्यांचं गेट आहे ना गावासारखं नेहमी उघडच राहते. गावाला कसं दरवाजा उघडच राहतो दिवसभर, तसं मला वाटलं कलर घ्या. तू काय रे कशी बघते बघा ना, काय नवीनच दिसतंय. हाय ना पिल्लू? ए पिल्लू, मी आणत कामापासूनच फुरसत नाही बा. अरे वा, चल 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 चल. त्यांच्या गाडीत आहे ना मोठा भाग बसला पाहिजे. कडले रोड तुला भारी झाले हो. त्या दिवशी नाही सगळं पाण्यात होतं बरं का. पाण्यात होतं. अरे बापरे, रोड दिसत नव्हता, एवढं पाणी आलत एवढं पाणी. बघा हे वाडा आहे इथे. वाड्याला काय आणि इथं पण वाडा होता. हे रोड आहे ना, हा हा, हे वडा होता. इथं वाडा होता. आम्ही लहानपणी इथं मासे धरायचो. बापरे, बघा आता मग एवढा बारीक केला येऊ आता. त्याच्यामुळे पाणी होतं. पण रोड चांगला केला, लय घाण रोड झाला होता त्याला. जवळ आहे. सर्व गाड्यांचे पंचर काढले. तर फौजी साहेबांच्या मित्रांचं दुकान आहे हे. त्यांच्या मिसेस असतात दुकानावर. तर सगळ्या प्रकारच्या मशनी आहेत इथं. डाळी पण करून मिळतात. पहिलं आम्हाला डाळ करायला आहे ना कोळनेरला कांबरगावला जावं लागायचं. पण आता केळगावमध्येच नेप्ती रोडला त्यांचं दुकान झालंय ना, तिथं डाळी करून मिळतात. त्यानंतर शेवया, अजून हळद, मसाले सगळं करून मिळतं. त्यामुळे कुठं जायची गरजच पडत नाही आता. हे पा, किचनवर बसून काम चाललंय पोराचं. काय काय करतोय काय माहिती. म्हणला आज किचनमध्ये कोणीच यायचं नाही, माझं मी करतो. आज नूडल्स करून खाऊ घालतोय तो आम्हाला. हे काय कापतोय? गाजर. त्यानंतर हे पा, पत्ता गोबी. हे नूडल्स आणली त्यांनी. हे पा, आता कशी कशी करतोय ना हा नूडल्स तुम्हाला मी सगळं दाखवते बरं का. हे साईडला ठेवायचं. हे असा काय राडा केला रे इथं. आणि सागरला मोठाला कांदा कापाय सांगितला होता त्याने. हे पा, किती बारीक बारीक कापलाय आता हा. त्याला म्हणलं होतं मोठाला काप, त्याच्या लक्षातच नाही, त्याने बारीक कापलाय. हार्ड आहे ना, मी कापते थांबते. मी कापून देते तुला. रेसिपी माहिती ना तुला? काही ना काही यूट्यूबवर सर्च करत बसतो आणि करत बसतो. चल मी कापून देते तुला. पाणी उकळायला ठेव पातेल्यात. चल, मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवते नूडल्स उकळायला. दे, लय राडा केला तू किचनवर रेड्या. हे पा, बापरे. तर हे पहा मंडळी, आकाशने खुरापत काढली काहीतरी नूडल्स बनवायची घरीच. तर तो कामाला लागलाय आणि त्यांनी सगळ्यांना कामाला लावलंय. आता नूडल्स घरी बनवायची म्हणलं त्या किती प्रकारच्या भाज्या कापायच्या, कांदा कापायचा,
ते बरंचसं असं लसण सोलायचा, लसण कापायचा. तर त्यांनी हे पा किचनमध्ये सगळ्यांनाच बोलवलंय आणि सगळ्यांना कामाला लावलं. त्याच्याशी काही हँडल व्हायलाच झालं. आधी बसला भाज्या कापत एकटा बरं का, त्यानंतर तो दमला आणि म्हणला आता माझ्याशी काही होत नाही, तुम्ही सगळं मला थोडं थोडं करू लागा. सगळे झुरलेत. हे बघा असं परिवार तुम्हाला कुठं पाहायला मिळेल का मंडळी? बघा आता राज विसरलाय लसण आणि सागर आता काहीतरी करून देतोय. फौजी साहेब लागलेत कोबी कापायला आणि मला भांडे घासायचे. हे पा बेसिंग गच भरलेली भांड्याची बरं का, एवढी मला घासायची. आता आकाशने काय 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 केलंय काय माहिती. चहा संध्याकाळी 2-3 वेळा झालाय. तर ते चहाचे भांडे यायला उशीर झाला आम्हाला आणि मग स्वयंपाक काय करायचा मी नेटकंच म्हणजे स्वयंपाकाचा विचारच करत होते काय भाजी करायची वगैरे. तर आम्हाला नूडल्स बनवायची. म्हणलं बनवा आता, पोरांचा नाद असतो नाही का, पण त्याला लयच आदब असतोय. हे पा फौजी साहेबांनी शिमला मिर्च पण कापली, ती कापायची राहिली होती. आणि आकाशनी ना हे पा पूर्ण किचन बेतावलंय बरं का, म्हणजे पाण्याची बाटली ते काय काय भाज्यांचं अख्खं किचन गज भरवलंय बघा आता. दुरा दुरा काय काय करायचं बघा आकाश, आता कसं कसं करायचं. तर आमचा आकाश आहे ना खाण्याचा एवढा शौकीन आहे ना. मीच रेसिपी टाकलेली आपल्या चॅनलवरती नूडल्सची ना, तर तीच रेसिपी पाहिली त्यांनी यूट्यूबला आणि आता तसंच पाहून तो करतोय. म्हणला मला कोणीच मदत नाही करायची, पण त्याला नंतर त्या भाज्या कापताच आहे ना व्यवस्थित ना, मग त्यांनी सगळ्यांची थोडी थोडी मदत घेतली. भाज्या कापून झाल्या आणि म्हणला आता तुम्ही सगळे निघून जा, मी माझं करतो. तर एकीकडं मोबाईल लावलेला आहे, त्यांनी पाहतोय आणि आता हे नूडल्स तो उकळायला घालतोय पाण्यामध्ये. तर त्याला असं बनवायचा खूप नाद आहे. चहा तर त्याला गुळाचा येतो, त्यानंतर साखरेचा येतो. चहा तर एवढा भारी करतो ना तो, सकाळ संध्याकाळचा चहा तर त्याच्याकडेच असतो. कोणी पाहुणे रावळे आले ना, आम्ही गप्पा मारत बसलेलो असलो ना, तर आकाश लगेच किचनमध्ये जाणार, चहा ठेवणार, पाणी देणार. तर माझ्या दोन्ही पण मुलांना असं वळण आहे बरं का. माझे मुलं एवढे गुणी आहेत ना, त्यामुळं तर मला मुलीची उणीव अजिबात भासत नाही. तर माझ्या अनुभवावरून सांगते बरं का, मुलगा मुलगी काही नसतं, शेवटी आपले संस्कार महत्त्वाचे असतात. म्हणून तर मी हमेशा म्हणत असते, मुलगी नाही म्हणून काय झालं, माझे 2 मुलं आहेत की त्यांच्या आईची काळजी घ्यायला. तर मी असं आजारी पडले ना, मुलं किचन आवरतेन, भांडे घासतेन, झाडून घेतेन, घर आवरतेन, कपडे वाळायला घातलेले ते काढतेन, कपडे धुतलेले ते पण वाळायला घालतेन. असं आहे, घरातलं सगळं पाहतात मी आजारी पडल्यावर. त्यामुळं तर मला मुलीची उणीव अजिबात भासत नाही. आता गॅसवरती आकाशने नूडल्स उकळायला घातलेत पाण्यामध्ये आणि नूडल्ससाठी काय काय घेतलंय ना कापून ते तुम्हाला मी दाखवते आता. कांदा, त्यानंतर शिमला मिर्च, पत्तागोबी, गाजर, हिरव्या मिरच्या थोड्याशा कापलेल्या, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस आणि बराच लसूण असा कापून घेतलाय आणि अद्रक आकाश म्हणला ठेचून घेतो, तुकडे करून नाही टाकत म्हणला, एखादा अद्रकचा तुकडा तोंडात गेला ना तिखट लागन, त्यामुळे तो असं ठेचून घेतोय आता. तर सगळी आधी तयारी करून घेतोय तो, म्हणजे पटकन सगळं झालं जाईल. त्याची सगळी नूडल्सची तयारी होईपर्यंत मी किचनवरती बेसिनमध्ये भांडे होते ना ते घासले आणि किचन पण थोडासा पुसून घेतलाय. किचन खराब असलं ना अजिबात असं काम करायला सुचत नाही किचनमध्ये. तर किचन मी सगळं पुसून घेतलाय आणि नूडल्स असं शिजायला घातलंय ना पाण्यामध्ये, तर थोडंसं मध्ये असं हलवत राहायचं, नाही तर मग ते मध्ये असं कच्चे राहिल्या जातात गठ्ठा नाही का. तर त्याला मी सांगत होते, तो म्हणला मग कच्च्या राहतील थोडंसं हलव मम्मी. तर मी असं थोडंसं हलवलंय. आता नूडल्स उकळायला त्याच्यामध्ये मीठ घालायचं लक्षातच नव्हतं राहिलं त्याच्या घाईगडबडीमध्ये ना, तर त्याला सांगितलं मीठ घाल थोडंसं. मीठ घातलंय त्यांनी आता आणि आता एक उकळी आली की लगेच हे पाणी ओतून काढायचं आणि थंड पाण्याने ह्या नूडल्स धुवून काढायच्या, म्हणजे त्या चिपकत नाही एकमेकाला. नूडल्समधलं सगळं पाणी ओतून काढल्यानंतर असं थंड पाण्याने धुवायचे जरा नूडल्स, म्हणजे त्या मोकळ्या झाल्या जातात, तुम्ही बघू शकता, आणि एकमेकाला चिपकत नाही मग. आता गॅसवर आकाशने कढई ठेवली, त्याच्यामध्ये घालतोय तेल. तर ताईंनो, ह्या तेलाच्या बॉटल मी पाठीमागं ऑनलाईन मागवल्या होत्या ना मिशोवरून, तर आता महिना होत आला चांगला मी त्या बॉटल वापरते ना, तर त्या तेलाच्या बॉटलमधून अजिबात तेल लीक होत नाही बरं का. तेलासाठी ह्या बॉटल खूप चांगल्या आहेत. काय टाकतोय आता? लसूण,
हिरवी मिरची. आता थोडंसं हलवून घ्यायचो का? शिमला मिर्च टाकू, कांदा टाकू. कांदा टाकतो. दादरा बारीक काप, मोठ्याला कापायला सांगितलं ते बारीक कापला. चायनीज नाही तू? त्याला म्हणलं पटपट हलवते, जास्त हळूहळू हलवत नाही. तर चायनीज पदार्थ फुल गॅसवर हलवतात, तर तो म्हणतो मी चायनीज नाही आहे. बासले न घालू तेल. तू सुटलाय आणि दुसऱ्याला सुटितोय है ना? हा का? आता शिमला टाका त्याच्यात, शिमला गाजर. तर आकाश म्हणला मी सगळं करतो, पण मला थोडंसं गाईड करायला इथं बस, त्यामुळे मी इथं बसले. आता आकाश करते त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. आता त्यांनी काय काय केलंय, कसं कसं केलंय, थांब दाखवते. थांबले आता हे सगळ्या भाज्या परतल्या आकाश आहे ना. आता रेड चिली सॉस ना, ग्रीन चिली सॉस मिळालंच नाही. हे सोया सॉस, अजून टोमॅटो सॉस ना, टोमॅटो सॉस. काय राहिलं? व्हाईट विनेगर. लय नको घालू हो. बास. काय टाकतोय? अद्रक. आता एवढं मोठ्या नूडल्स ह्या कढईमध्ये परतायला थोडं अवघड जातंय ना, तर ते नूडल्स करतात ना, ती मोठ्या कढईमध्ये करतात ना. आपली घरची कढई कसं छोटी पडते ना, त्याला म्हटलं मी थोडंसं परतून देते तुला, थांब. तर काय म्हणतो, माझी रेसिपी म्हणला मीच करणार सगळं. असं आगाऊ पोरगं आहे ना माझे बारकं. सॉसला पण मीठ असतं सॉसमध्ये पण, आणि या नूडल्स उकळायला पण आपण मीठ घातलं, त्याच्यामुळे प्रमाणात घाल बरं का. ही कोणती पद्धत आहे मीठ टाकायची? बाजारला घे होतून देख मी होती ते. तर आकाशची नूडल रेसिपी झाली बरं का. तुम्ही बघू शकता त्यांनी पत्तागोबीने मस्त वरून गार्निश पण केली. तर आकाशला आहे ना असं काही बनवून दुसऱ्याला खाऊ घालायला खूप आवडतं. त्याला बऱ्याच रेसिपी येतात बरं का. तर मी असं आजारी पडले किंवा मला कुठं बाहेर जावं लागलं तर मुलं कधीच उपाशी राहत नाही, काही ना काही ते करून खातात असं. आणि असं नाही की ते राडा करून ठेवतात किचनवर, ते बनवून खातात पण आणि राडा पण आवरते. ते भांडेसुद्धा घासतात बरं का. मी असं कुठं गेल्यावर आजारी पडल्यावर किचन एकदम क्लीन करून ठेवतात. तर आपण ह्या नूडल्सला शेजवान चटणी नाही घातली, त्यानंतर लाल मिर्च पावडर पण नाही घातलेली, फक्त सॉस घातलेत
आणि हिरवी मिरची घातलेली ठेचून कापून थोडीशी आपण फक्त, तरी पण कलर किती छान आलाय तुम्ही बघू शकता. जास्त सॉस पण नाही वापरलेले, नॉर्मलच वापरलेले येतं. तर अगदी साध्या पद्धतीने आपण आपल्या घरीही नूडल्स बनवून खाऊ शकतो. तर मुलांना असं आवडतं ना, मी त्यांना मध्ये मध्ये असं बनवून खाऊ घालत असते. पण आकाश म्हणला मी बनवणार आज. तर मी आपल्या चॅनलवर रेसिपी टाकलेली आहे ना पहिलं, तर तीच पाहून त्यांनी केली आज. तर आकाशी मस्त नूडल्स तयार करून झाली आता, आणि आता मी नूडल्स खातो. या तुम्ही सगळे नूडल्स खायला. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.